तर हाय, कशा आहात? बरे आहात ना? मी तुमच्या सर्वांची लाडकी सानू. तर स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर बरेच दिवस झालं माझा ब्लॉग येत नाही आहे. कमीत कमी 15 तर दिवस झाले माझा ब्लॉग येत नाही आहे. कारण की मी कामाला जाते, त्यामुळे मला वेळच भेटत नाही. आणि ते पण संध्याकाळचंच आहे काम. आणि ब्लॉग संध्याकाळी काढावं म्हणलं, पण संध्याकाळचं मी 9 वाजता येते. 9, 9:30 वाजतात मला घरी यायला. तर आज आहे टायमिंग म्हणलं, तर आज ब्लॉग काढावं म्हणलं. तर कशा आहात तुम्ही सर्वजण? मजेतच असतात. तर आमच्या इथं आज पाऊस आहे. आणि त्या दिवशी मामाची मुलगी आली होती, म्हणजे सगळेजण आले होते ते. तर आम्ही गेलो होतो फिरायला. तर एवढा पाऊस झाला ना, ब्लॉग काढायचं मी स्टार्टच केलं तर तेवढ्यात पाऊस आला. जाऊ द्या म्हणलं, कॅन्सल केलं. मग आता मी बसले होते, मग मम्मी पण आली. तर एवढा पाऊस येतोय आमच्या इथं, एवढा म्हणजे एवढा ना, खूप पाऊस आहे. तुमच्या इथं पाऊस आहे का हे नक्की कमेंटमध्ये सांगा. तर बघा आमच्या इथं पाऊस कसा आहे. हो, हे बघा पाऊस येतोय आमच्या इथं, भरपूर असा पाऊस आहे गाईज. पाणी तर बघू शकता. आणि आम्ही तिथं मशीनवर हे ठेवलेलं आहे, काय म्हणतात त्याला, प्लास्टिक. कारण की आमच्याकडं स्टँड नाही आलं अजून. स्टँड आणायचं आहे गाईज, लक्षातच राहत नाही. बघू शकता पाऊस. तर आत्ताच मम्मी आलेली आहे कामावरनं, आणि मम्मी पण भिजतच आली. आणि चेहरा वेगळा दिसत असेल, कारण की हे नाकातलं माझं तुटलं आहे. त्या दिवशी काय झालं, रविवारी मी पुसत होते फरशी, आणि तो दांडा असतो ना, पुसायचा दांडा, तो डायरेक्ट ह्याच्यात अडकला नाकात, म्हणजे नथनीमध्ये अडकला. तर ते डायरेक्ट तुटलेच. मग थोडंसं रक्त वगैरे निघलं थोडंसं. आणि आज माझ्या मम्मीचं सेम, मला जसं झालं तसंच माझ्या मम्मीला कामात सेम तसंच झालं. तिने मला फोन करून सांगते आणि मी हसते हुशार. आता काम वगैरे तर झालेलं आहे, मस्त बसलेले आहेत. खूप वेळ होतं यायला घरी, त्यामुळं वेळच भेटत नाही. म्हणजे 9:30ला यायचं, जेवायचं, मग थोडा वेळ मोबाईल बघते, झालं थोडं व्हिडिओ एडिटिंग वगैरे करायचं, परत आपलं काम चालू. उद्या हाय तेच. आणि झोपेतनं मी खरं तर कधी उठते, 2 वाजता उठते. कारण की माझी झोप पूर्णच होत नाही. किती झोपले तरी माझी झोप पूर्णच होत नाही. म्हटलं जाऊ द्या. आणि आज मला बोर होत होतं, म्हणलं की खूप दिवस झालं ब्लॉग कधी टाकलेलं ते बघितलं, आणि नंतर म्हणलं ब्लॉग काढायलाच पाहिजे ना आपण. खूप असं मस्त वाटतंय. आणि कुठं लागले कामाला हे मी नक्कीच तुम्हाला सांगेलच. आणि ब्लॉग काढायचा मी जास्तीत जास्त प्रयत्न पण करेल, पण वेळ भेटला तर नक्कीच करेल. बघूया, वेळ काढत जाईल. आणि आता मम्मी आलेले आहे. मसाले भात केलाय आज आमच्या इथं, माहिती का. मसाला पण आलाय, पण आज सकाळी पप्पांचं पोट दुखत होतं. मग पप्पा म्हणले भाजी नको, चपाती पण नको, भात कर. मग मम्मीने भातच केलेला आहे. तर आता बघू, मम्मी येईल जेवायला. तुम्ही मागचा ब्लॉग बघितलाच असेल. मागच्या ब्लॉगमध्ये दुसऱ्या दिवशी पण म्हणजे बेबी आली होती जायच्या वेळेस. म्हणजे ते कधीतरी शुक्रवारी नाही, बुधवारी आली होती बेबी. ह्या मागच्या बुधवारी आली होती बेबी. आणि तेवढी म्हणजे मला एवढं रडायला आलं होतं ना, खूप म्हणजे खूप. मग ती पण रडली, आम्ही बी रडलो. खूप असं वाईट वाटलं. आणि गेलेले आहे फायनली स्नेहल तिच्या घरी, म्हणजे गावाला गेलेले आहे स्नेहल. वाईट तर खूप वाटतंय, कारण की मी तिच्याकडे सारखी जायची, आणि आता मीच कुठेच जात नाही. आता घर सोडून तर आता कुठेच जायचं नाही, कारण की तीच एक होती तिच्याकडे मी सारखी जायचे, आणि ती पण माझ्याकडेच असायची. आणि खूप दिवसानंतर ती माझ्या घरी आली, कारण की मी तिला खूप वेळा असं ऐकवलं, तू माझ्या घरी येत नाही, असं तसं खूप बोलतो ना माणूस. आणि नेमकं काय झालं होतं माहिती का, मी एवढं लांब आले ना, तिला येता पण येत नाही. पण ती यावेळेस म्हणली मी तर गावाला जाणार आहे, तर सानिकाला भेटूनच जायचं. मग ती शुक्रवारी गेली, सोलापूरला गेली. आता बघू आता कधी भेट होईल, कधी नाही. पण बघू, ती म्हणली आहे मी येईलच. आणि आता गावालाच ॲडमिशन केलेलं आहे. खूप कांदा तिखट आहे.
आमचा ब्लॉग. आणि आता काय होतं माहिती का, की मला एकच वाईट वाटते की माझं व्हिडिओ आणि ब्लॉग आधी सारखे व्हायरल होत होते, आता व्हायरल होत नाही, व्ह्यूज जात नाही आहेत. काय माहिती काय प्रॉब्लेम आहे, तुम्ही लोक बघत नाही त्यामुळंच हा काहीतरी हे. आणि आता असं आजकाल म्हणजे कमीत कमी माझे मी ब्लॉग आणि व्हिडिओ काढते ना, तर ते व्हायरल होत नाही आहे. म्हणजे जेवढा पाहिजे नाही सपोर्ट तेवढा भेटत नाही तुमच्याकडने. तर बघूया आपण आता, आपला प्रयत्न सोडायचा नाही, ब्लॉग काढायचा आणि व्हिडिओ काढायचा. तर गाईज, माझ्या मम्मीला सोयाबीन आवडते, त्यामुळं माझ्या मम्मीनी बघा ना किती भिजवलेत, एवढे भिजवलेत की मला असं हसायला येते. आणि मी एवढीचाच कांदा कापलेला आहे, जाऊ द्या. आणि सकाळचे तर काल रात्री वरण भात केलं होतं माझ्या मम्मीने, आणि याच्यात तर काय भात आहे. आता तुम्हीच बघू शकता, सोयाबीन फक्त तिला एकटीलाच आवडतात, तरी मम्मी पप्पा खाल्ले तर खातील, आम्ही दोघं तर खात नाही, जाऊ द्या. तर सांगू का, मी बाहेरनं समोसा खाल्लेला आहे. समोसा मगाशी ताई दीदीसोबत बाहेर गेले होते थोडंसं, तर तिथंच मी समोसा म्हणजे वैशाली स्वीटला गेले ते, मग तिथनं मी समोसा आणला आणि खाल्ला. तर मम्मी म्हणते की तू बाहेरचं काहीतरी खाते त्यामुळे तू घरात जेवत नाही. आणि असंच होतं, आपण काहीतरी बाहेरनं खाऊन आलो की घरच्यांना कसलं ना कसं कळतं, म्हणजे कळतं. तर माझी मम्मी खूप उचकलेली आहे, म्हणजे डेंजर अशी रागवलेली आहे, गपचूप बसलेलंच आहे. तर आता चला आवरते मी लवकर पटापट. तर फायनली तर झालेलं आहे, कपडे वगैरे चेंज. तर आता आवरतीये लवकर लवकर, फटाफट जायचं आहे मला. केस आंबाडा बांधून बांधून बघू शकता कसे झाले. खूप वाईट वाटतंय, मी एवढी केसांची काळजी घेतली खूप दिवस, आणि कामात अलाउड नाही आहेत केस मोकळे सोडणे, हेअरस्टाईल वगैरे, साधं सिंपल जायचं. आंबाडा घालावा लागतो माहिती का. तर बघू शकता एवढं चंपो चंपो जावं लागतं, आणि हे आंबाडा घालून हे असे केस होतात बरं का. माझे त्यात वेगळेच केस झालेत. माझी केस एवढे छान होते गाईस, पण मी जेव्हा तिकडे राहत होते तर तिकडं पोरींच्या म्हणण्यानुसार मी नाचले आणि इस्त्रीने केस करत होते. ते लोक इस्त्रीने करत होते म्हणून मी पण इस्त्रीने करत होते. पण 2023ला केलेलं आहे मी, पण तेव्हापासून माझ्या केसाची पूर्ण वाटच लागलेली माहिती आहे का. त्यामुळं मी स्ट्रेटनिंग करायला इतके घाबरते ना, खूप म्हणजे खूप. कारण की आहे तेवढे केस मी जातील, नाही तर मी टकलीच होईल. त्यामुळे मला खूप असं हसायला येतं एकटीवरच, कारण की मी लहानपणी कशी होते ना, आत्ता कशी आहे म्हणून. खरंच चांगलं नसतं स्ट्रेटनिंग केलेलं. आंबाडा घालून जावं लागतं माहिती का गाईच. आणि प्लस इथनं अशी जाळी, म्हणजे प्लस अशी जाळी लावावी लागते. लाडू घरची केली का ना, केली.
नाही ना वेगळी फुल हाताचे माझ्याकडे 2-3च आहेत. दाखवू का काढून सगळे कपडे? दाखव नाही दाखवू का काढून सगळे कपडे? दाखव. तसं म्हणायला गेलं ना माझ्याकडे फक्त 2-3च ड्रेस. तर कामावरनं आल्यावर मी तुम्हाला नक्कीच भेटेल आणि कुठं काम आहे माझं हे मी तुम्हाला नक्कीच दाखवेन आणि ते तुम्ही बघितलेलं पण आहे माझ्या ब्लॉगमध्ये भरपूर वेळा. तर चलो. टिकल्या तर एवढ्याच ना माझ्याकडं भरपूर टिकल्या आणतात ना त्या. मी जोपर्यंत म्हातारी होत नाही तोपर्यंत टिकल्या माझ्या टिकल्याच संपणार नाही एवढ्या टिकल्यात. कारण मी टिकल्या मला ते भेटले ना कधी व्हिडिओ काढायचा असला मोठं काढते व्हिडिओ काढायचा ना उद्या. आवाज बारीक कर ना. त्या टिकल्या तुझं ते आवाज बारीक कर असलेला कळलंच नाही. मोरच्या काढत्या त्याने यांना पिंडात नाही. चल जाऊ दे घे थंड. जाऊ का मी माझ्या नाकातलं कानातलं एकदम हे करून घेऊया मम्मी. तर फायनली मी रेडी झालेले आहे. तर चला आता मी